रामशेज किल्ला नाशिकपासून 10 किलोमीटरवर आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ले सह्याद्री पर्वतरांगामध्ये असून रामशेज हा यापासून वेगळा आहे. 975 मीटर उंचीचा हा किल्ला चढण्यास सोपा आहे. रामशेज किल्ल्याचे बेस विलेज आहे रामशेज गाव. किल्ल्याच्या पायथ्याशीच पार्किंगसाठी जागा आहे. किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर लँटाना कॅमेरा आणि हिमालयन बालन हे फूल पाहण्यास मिळतात. पंधरा मिनिटाची चढाई केल्यानंतर एक छोटी गुहा दिसते. त्यामध्ये महादेवाचे शिवलिंग ठेवलेले आहे. वरती एक छोटे छिद्र आहे. त्यामधून पावसाचे पाणी सतत पिंडीवर पडत असते. वरती एक सिक्रेट जागा असून शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. थोडे वरती गेल्यावर दिसते रामाचे मंदिर. असे म्हणतात की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा ते या जागी राहिले होते, म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव देण्यात आले. रामशेज म्हणजे रामाच्या राहण्याची जागा. इथे राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तीसोबत श्री दत्तगुरू, दुर्गा माता आणि हनुमानाची मूर्ती देखील आहे. मंदिराच्या खाली पाण्याचे टाके आहे. हे पाणी पिण्यायोग्य आहे. अर्ध्या तासातच आपण किल्ल्याच्या पठारावर येऊन पोहोचतो. किल्ल्याचे पठार जास्त विस्तीर्ण नसून अर्ध्या तासात किल्ला पाहता येतो. 1682 मध्ये औरंगजेब दक्षिणेत आला होता स्वराज्य जिंकण्यासाठी. औरंगजेब बुऱ्हाणपूर येथे थांबला आणि त्याने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला रामशेज किल्ला घेण्यासाठी पाठवले आणि त्याच्यासोबत 10,000ची फौज दिली. त्यावेळी रामशेजवर फक्त 600 मराठे होते. 600 मावळ्यांनी 10,000च्या सैन्याला 6 वर्ष झुंजत ठेवले. किल्ल्यावर 9-10 पाण्याचे टाके आहेत. दोन वर्षे युद्ध चालल्यानंतर शहाबुद्दीन खानने एक लाकडी टॉवर उभे केले. त्यावर तोफा ठेवून त्याने रामशेजवर तोफा चालवल्या. त्याला उत्तर देण्यासाठी रामशेज किल्ल्याचा सरदार सूर्याजी काकडे यांनी लाकडी तोफा बनवून त्या टॉवरवर तोफांचा मारा करून तो टॉवर खाली पाडला. शहाबुद्दीन खानाला वाटले रामशेजसारखा छोटेखानी किल्ला 2 दिवसात जिंकता येईल, पण रामशेजवरून होणारा तीव्र प्रतिकार पाहून शहाबुद्दीन खान चक्रावून गेला. युद्ध करूनही किल्ला हाती लागत नाही हे पाहून शहाबुद्दीन खानाने तांत्रिकाला बोलावून मंत्रतंत्र देखील केले. सलग 6 वर्षे युद्ध चालले, पण रामशेज पडला नाही.
किल्ल्यावर दुर्गा मातेचे मंदिर आहे. मूर्तीच्या हातामध्ये धनुष्य, बाण, तलवार आणि महिषासुराचे मुंडके पकडले आहे. किल्ल्याच्या उत्तरेला पाण्याचे 4 टाके आहेत. तिथून देहरगड आणि भोरगड हे किल्ले स्पष्ट दिसतात. किल्ल्याला 12ही महिने भेट देता येते. महाराष्ट्रामध्ये जे टॉप 10 डिफिकल्ट किल्ले आहेत त्यामध्ये हरिहर एक आहे. याला हर्षगड म्हणून देखील ओळखतात. 1120 मीटर उंच असलेल्या या किल्ल्याचे निर्माण गुजरात महाराष्ट्र व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी केले होते. हा किल्ला यादव काळात बांधला गेला. व्यापारी दृष्टिकोनातून हा किल्ला महत्त्वपूर्ण असल्यामुळे या किल्ल्यावर खूप वेळा आक्रमण झाले. किल्ल्याला 2 बेस विलेज आहेत, हर्षेवाडी आणि निरगुडपाडा. मी हर्षेवाडी मार्गे हरिहर किल्ल्यावर गेलो. पूर्व पश्चिम पसरलेली त्र्यंबक रांग भास्करगडापासून सुरू होऊन हरिहरगड, त्र्यंबकगड, अंजनेरी आणि रांजणगिरी असे किल्ले आपल्या कवेत घेऊन जाते. हरिहरगडाला हर्षगड असे देखील म्हणतात. शनिवार असल्यामुळे किल्ल्यावर बरीच गर्दी होती. 1 तासच चालल्यानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येतो. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या 90 डिग्री इन्क्लाइंड पायऱ्या ज्या चढण्यास अवघड आहेत. भास्करगडाच्या पूर्वेला आणि त्र्यंबकगडाच्या पश्चिमेला हरिहर किल्ला आपला कातळ माथा उंचावून उभा आहे. पायऱ्यांच्या माथ्यावर प्रवेशद्वार आहे. हे एकच प्रवेशद्वार या किल्ल्यावर आहे. एवढे प्रवेशद्वार अडवले की हा किल्ला शत्रूला जिंकणे अवघडच. किल्ल्याचा माथा जास्त विस्तीर्ण नसून अर्ध्या तासात किल्ला पाहून होतो. 1984 मध्ये पहिल्यांदाच डॉग स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने या किल्ल्यावर ट्रेकिंग केली होती. तेव्हापासून हा किल्ला ट्रेकिंग स्पॉट बनला. 4ही बाजूने ताशीवकडे असल्यामुळे तटबंदीची आवश्यकता नव्हती. 1636 मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला मुघलांना दिला होता. 1670 मध्ये मोरपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. 1818 मध्ये कॅप्टन ब्रिग्स याने हा किल्ला घेतला आणि किल्ल्याची नासधूस केली. दगडाच्या मध्ये पायऱ्या खोदून बनवल्यामुळे किल्ल्याला या जागेवर तटबंदीची गरज पडली नसावी. किल्ल्याच्या पठारावर गेल्यावर समोरच एक हनुमान मंदिर आणि एक शिवलिंग दिसते. पाण्याची टाकी, घरांची ज्योती, दारू कोठार अशा गडपणाच्या खुणा किल्ल्यावर पाहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरून भास्करगड, उतवड, भुंडी, फणी, वाघेरा, त्र्यंबकगड, अंजनेरी तसेच स्वच्छ वातावरण असल्यास सिद्धगड आणि माहुलीची रांगही दिसते. किल्ल्यावर एक दारुगोळा कोठार असून पाण्याचे 5-6 टाके आहेत. या किल्ल्याचे नाव हर्षगड का पडले याची एक कथा या भागात प्रसिद्ध आहे. एकदा मोगलांच्या एका सरदाराने किल्ल्याला वेढा घातला. किल्ला दुर्गम असल्यामुळे तो मोगलांना जिंकता येईना. गडावर फक्त 50-60 लोकांचीच शिबंदी होती. ती शिबंदी बाहेरून होणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत होती. तर मोगल सरदार किल्ल्याची रसद रोखण्यावर भर देत होता. किल्ल्याची कोंडी केली तर मराठ्यांना अन्न पाण्याचा तुटवडा जाणवेल आणि त्यांना गड सोडावा लागेल अशी योजना आखून गडाचा वेढा आवळला होता. 1-2 महिन्यात बाहेरून मदत आली नाही. येण्याची काही आशाही दिसत नव्हती. रसदीशिवाय परिस्थिती बिकट होत आली होती. गडावर एक म्हातारी होती. तिने वेढा उठवण्यासाठी एक युक्ती केली. गडावरील शिबंदीचे जेवण उरकल्यावर खरकट्या पत्रावळ्या गोळा केल्या.
त्याबरोबर शेकडो पत्रावळ्या मिसळून त्याही खरकट्या केल्या. गडावर तोफांचे बार काढण्यात आले, नगारे करणे वाजवण्यात आले. गडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गडाखाली गोळा झालेले मोगल चकित झाले. ते वर पाहू लागले. म्हातारीने कड्यावरून नेहमीप्रमाणे पत्रावळ्या खाली टाकण्यास सुरुवात केली. मोगलांनी विचार केला की रोज 50-60 पत्रावळ्या खाली पडतात, म्हणजे गडावर 50-1 लोक असावेत. पण आज 200-250 पत्रावळ्या खाली पडल्या, म्हणजे मराठ्यांना गडावर रसद आणि सैन्याची जादा कुमक मिळाली असावी. म्हणून गडावर आनंदोत्सव साजरा होतोय, म्हणजे आता गड जिंकणे अवघड झाले आहे. हा विचार करून मोगल सरदार वेडा उठवून तिथून निघून गेला. म्हातारीच्या युक्तीने वेडा उठल्याचा सर्वांना हर्ष झाला, म्हणून या गडाचे नाव हर्षगड असे झाले. कालांतराने या गडाला हरिहरगड म्हणून ओळखू लागले. किल्ला चढण्यासाठी मला 2 तास लागले आणि उतरण्यासाठी 1 तास लागला. भास्करगड हा नाशिकमधील एक दुर्लक्षित किल्ला असून इथे ट्रेकर्स खूप कमी संख्येने येतात. निरगुडपाडा हे भास्करगडाचे बेस विलेज आहे. इथून किल्ल्याचा ट्रेक फक्त 3 किलोमीटरचा आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगर रांग पसरलेली आहे. त्यास त्र्यंबक रांग असे म्हणतात. ही रांग 2 भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात भास्करगड, हरिहरगड हे 2 किल्ले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात ब्रह्मगिरी आणि अंजनेरी हे किल्ले येतात. प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई या बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी वाहून एक छोटा धबधबा तयार होतो. किल्ल्याची चढाई मध्यम स्वरूपाची असून 1 तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण किल्ल्याच्या मेन कातळकड्याच्या जवळ येतो. कातळकड्याला चिटकून उजव्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. 10 मिनिटात आपण किल्ल्याच्या मेन सर्पाकार पायऱ्यांजवळ येऊन पोहोचतो. भास्करगडाला बसगड असेही म्हणतात. भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कातळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. आसमान उंचीच्या पायऱ्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला 11 फूट उंचीच्या कातळ भिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यावर लक्षात येते की आतमध्ये पहारेकऱ्यांना राहण्यासाठी देवड्या बनवलेल्या आहेत. प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर आणि उजव्या बाजूला अशा 2 वाटा दिसतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. इसवी सन 1271 ते 1308 पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहमनी सल्तनतीकडे हा किल्ला आला. त्यानंतर निजामशाहीने हा किल्ला जिंकून घेतला. निजामशाहीच्या अंतकाळात इसवी सन 1629 मध्ये हा किल्ला शहाजीराजांकडे आला. दक्षिणेला वैतरणा नदी असून तिचा विस्तार कावणे किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. सन 1633 मध्ये शहाजीराजा आणि मुघल यांच्यामध्ये जो करार झाला, त्या करारामध्ये शहाजीराजांनी हा किल्ला मुघलांना दिला. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवा मोरपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात परत आणला. 1688 मध्ये मुघलांनी भास्करगड परत जिंकून घेतला. इसवी सन 1730 मध्ये कोळ्यांनी बंड करून तो जिंकून घेतला आणि 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला आणि या किल्ल्याची नासधूस केली. किल्ल्याच्या पश्चिम दिशेस थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे एक मंदिर दिसते. पश्चिमेला खोच डॅम असून उत्तरेला उतवड किल्ला आहे. नाशिकवरून निरगुडपाडाला येण्यासाठी बस अवेलेबल आहे. त्र्यंबकेश्वरवरून शेअरिंग जीपने येता येते.